नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरित मानस या पुस्तकाचा पुढचा भाग. तुम्ही प्रिय पाहुणे म्हणून वनात आला आहात. तुमची सेवा करण्याजोगे आमचे भाग्य नाही. हे स्वामी, आम्ही तुम्हाला काय देणार? भिल्लांची मैत्री फक्त सरपण व पानांशीच असते. आम्ही तुमचे कपडे भांडी चोरत नाही, हीच आमची मोठी सेवा होय. आम्ही अज्ञानी जीव आहोत, प्राण्यांची हिंसा करणारे आहोत, कुटील, दुष्ट चालीचे, दुर्बुद्धीचे आणि हलक्या जातीचे आहोत. आमचे दिवस व रात्र हे पाप करण्यातच जातात. तरीही आमच्या कमरेला वस्त्र नाही आणि आम्ही आपले पोटही भरू शकत नाही. मग स्वप्नातही कधी धर्मबुद्धी आम्हाला कशी येणार? हा सर्व श्री रघुनाथांच्या दर्शनाचा प्रभाव आहे. प्रभूंचे चरण कमल जेव्हापासून पाहतो तेव्हापासून आमची असह्य दुःखे व पापे नाहीशी झाली आहेत. वनवासींचे ते बोलणे ऐकून अयोध्येच्या लोकांचे मन प्रेमाने भरून आले आणि ते त्या वनवासींच्या भाग्याची प्रशंसा करू लागले. सर्वजण त्यांच्या भाग्यांची प्रशंसा करू लागले व प्रेमाने बोलू लागले. वनवासींच्या बोलण्याची व भेटण्याची पद्धत व श्रीरामांच्या चरणी त्यांचे प्रेम पाहून सर्वांना सुख झाले. त्या भिल्ल लोकांचे बोलणे ऐकून सर्व स्त्री पुरुषांना आपल्या प्रेमाचा क्षुद्रपणा वाटू लागला. तुलसीदास म्हणतात की जणू लोखंडाने भोपळ्यांना तारून नेले. ही श्री रामचंद्रांचीच कृपा होय. सर्वजण दिवसेंदिवस परम आनंदित होऊन वनात चोहीकडे फिरत होते. ज्याप्रमाणे पहिला पाऊस पडल्यावर बेडूक व मोर प्रसन्न होऊन नाचू बागडू लागतात, त्याप्रमाणे अयोध्यापुरीतील सर्व स्त्री पुरुष अत्यंत प्रेमात मग्न होते. त्यांचे दिवस क्षणाप्रमाणे सरत होते. जितक्या सासवा होत्या तितकी रूपे धारण करून सीता सर्व सासूंचे आदराने एकसारखीच सेवा करत होती. श्री रामचंद्रांशिवाय हे गुपित दुसऱ्या कुणाला समजले नाही. सर्व पराशक्ती महामाया व सीतेच्या मायेमध्येच वसल्या होत्या. तिने आपल्या सेवेने सासूंना वश केले. त्यांना सुख वाटले व त्यांनी उपदेश आणि आशीर्वाद दिले. सीता व राम लक्ष्मण यांचा सरळ स्वभाव पाहून कुटील राणी कैकेयीला खूप पश्चाताप झाला. ती पृथ्वी व यमराज यांना याचना करीत होती, पण धरणी विदर्ण होऊन तिला सामावून घेत नव्हती व विधाता मरण देत नव्हता. लोक व वेद यामध्ये ही गोष्ट प्रसिद्ध आहे आणि ज्ञानीसुद्धा म्हणतात की श्रीरामांशी विन्मुख असतात त्यांना नरकातही जागा मिळत नाही. सर्वांच्या मनाला अशी शंका वाटून ते म्हणत होते की हे विधात्या, श्रीरामचंद्रांचे अयोध्येला परतणे होणार की नाही? भरताला रात्री झोप येत नव्हती की दिवसा भूक लागत नव्हती. चिखलात बुडालेली मासोळी पाण्याविना जशी व्याकुळ होते तसा भरत चिंतेत बुडून व्याकुळ झाला होता. भरत विचार करीत होता की मातेच्या निमित्ताने काळाने दुष्ट खेळी केली. ज्याप्रमाणे शेतात धान्य पिकू लागते त्यावेळीच इतीचे भय येते तसे येथे झाले. आता श्रीरामचंद्रांचा राज्याभिषेक कसा व्हायचा मला एकही उपाय सुचत नाही. गुरुजींची आज्ञा मानून श्रीराम नक्कीच अयोध्येला परत येतील, परंतु मुनी वशिष्ठ श्रीरामचंद्रांची आवड पाहूनच काही बोलतील. कौसल्या मातेच्या सांगण्यावर श्री रघुनाथ परतू शकतील, परंतु श्रीरामांना जन्म देणारी कौसल्या माता कधी हट्ट धरील काय? मज सेवकाचे बोलणे ते किती? त्यात काळ असा वाईट आलेला आहे आणि विधाता प्रतिकूल आहे. मी जर हट्ट धरला तर तो घोर अधर्म होईल, कारण सेवकाचा धर्म भगवान शिवांच्या कैलास पर्वतापेक्षा मोठा व पालन करण्यास कठीण असतो. भरताच्या मनात एकही युक्ती येईना. विचार करण्यात रात्र संपून गेली. प्रातःकाळी भरताने स्नान केले व तो प्रभू श्रीरामांच्या समोर नतमस्तक होऊन बसला होता. एवढ्यात ऋषी वशिष्ठांनी त्याला बोलावणे पाठवले. भरत गुरूंच्या चरणकमलांना प्रणाम करून आज्ञा मिळाल्यावर त्यांच्यासमोर बसला. त्यावेळी ब्राह्मण, श्रेष्ठी, मंत्री इत्यादी सर्व सभासद एकत्र जमले. वशिष्ठ मुनी प्रसंगानुरूप म्हणाले, हे सभासदांनो, हे सुजान भरता, ऐकून घ्या. सूर्यकुलाचे सूर्य श्रीरामचंद्र हे धर्मधुरंधर आणि स्वतंत्र भगवान आहेत. हे सत्यप्रतिज्ञ आहेत व वेद मर्यादाचे रक्षक आहेत. श्रीरामांचा अवतारच जगाच्या कल्याणासाठी झालेला आहे. ते गुरु, पिता व माता यांच्या वचनांप्रमाणे वागणारे आहेत. ते दुष्टांचा नाश करणारे आणि देवांचे हितकारक आहेत. नीती, प्रेम, परमार्थ आणि स्वार्थ यांना श्रीरामांसारखा तत्वतः जाणणारा कोणी नाही.
ब्रह्मदेव, विष्णू, महादेव, चंद्र, सूर्य, दिक्पाल, माया, जीव, सर्व कर्मे व काल, शेष, पृथ्वी व पाताळातील इतर राजे इत्यादी जितके म्हणून लोक व लोकपाल आहेत, तसेच योगाच्या ज्या सिद्धी वेद व शास्त्रात सांगितल्या आहेत, मनात यांचा विचार करून बघाल तर स्पष्टपणे दिसून येईल की श्रीरामांची आज्ञा या सर्वांच्या शिरावर आहे. अर्थात श्रीराम हेच सर्वांचे एकमात्र महेश्वर आहेत. म्हणून श्रीरामांची आज्ञा व मनोगत राखण्यातच आपणा सर्वांचे हित आहे. आता तुम्ही बुद्धिमान लोक मिळून सर्वांना जे मान्य असेल ते करा. श्रीरामांचा राज्याभिषेक हा सर्वांच्यासाठी सुखदायक आहे. मांगल्य व आनंद यांचा एकच मार्ग आहे. आता श्री रघुनाथ अयोध्येला कसे येतील विचार करून सांगा, तोच उपाय करता येईल. मुनिश्रेष्ठ वशिष्ठांची नीती, परमार्थ आणि लौकिक हिताने भरलेली वाणी सर्वांनी आदराने ऐकली, परंतु कुणालाही कोणतेही उत्तर सापडत नव्हते. सर्वजण विचारशक्ती गमावून बसले होते. तेव्हा भरताने मस्तक नम्र करून हात जोडले आणि म्हटले, सूर्यवंशामध्ये एकापेक्षा एक असे पुष्कळ श्रेष्ठ राजे होऊन गेले आहेत. सर्वांच्या जन्माचे कारण माता पिता असतात आणि शुभ अशुभ कर्माचे फळ विधाता देत असतो. गुरुजी, हे सर्व जगाला ठाऊक आहे की सर्व दुःखाचा नाश करून सर्व कल्याणांची मांडणी करणारा आशीर्वाद हाच एक उपाय आहे. हे स्वामी, विधात्याचे विधान थोपवणारे तुम्हीच एकमात्र आहात. तुम्ही जो निश्चय कराल तो कोण टाळू शकेल? आता तुम्हीच मला उपाय विचारता, हे सर्व माझे दुर्भाग्य होय. भरताचे प्रेममय बोलणे ऐकून गुरुजींच्या मनात प्रेम उचंबळून आले. आजच्यासाठी धन्यवाद.